आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. धनगर समाजाच्या दीर्घकाळ प्रलंबित आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आटपाडी येथे धनगर समाज बांधवांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले। महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण तातडीने लागू करून समाजातील तरुणांना शैक्षणिक आणि नोकरी संधी मिळावी या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आलं। निवेदनात धनगर समाजाच्या अनेक पिढ्यांपासून होत असलेल्या अन्यायाविषयी संताप व्यक्त करण्यात आला। तसेच धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी लढाई लढत असलेले दीपक बोराडे याच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला। या प्रसंगी समाजाचे नेते श्री बिरुदेव खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली भिंगेवाडी सरपंच बाळासाहेब हजारे, मुडेवाडी माजी सरपंच अनिल मुडे, काकासाहेब खांडेकर, किरण काळे, चंदू हाके, स्वप्नील हजारे, प्रशांत गावडे, सुजित वनमाने, हनुमंत मासाळ, वैभव लवटे, पवन कोळेकर, भाऊ गावडे, माऊली वाघमोरे, राघव मेटकरी, दिनेश सरगर, शशिकांत हाके, सूरज पुजारी सह शेकडो बांधव उपस्थित होते। समाजातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला। निवेदनामध्ये धनगर समाजाला संविधानाने दिलेले हक्क अबाधित ठेवत शासनाने विलंब न करता आरक्षण लागू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे। धनगर बांधवांच्या सहीसह सादर केलेले हे निवेदन तहसीलदारांनी स्वीकृत केले असून शासनापर्यंत लवकरच पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।